नमस्कार. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही या स्वामी संदेशापर्यंत पोहोचलेले आहात, तर हा काही योगायोग नाही बरं का. तर ही स्वामींचीच इच्छा आहे. कुठेतरी स्वामींना त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी माध्यम फक्त मी आहे, एवढंच. चला तर मग स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे, ज्या ब्रह्मांड नायकाने हे संपूर्ण विश्व रचलेलं आहे, त्याचबरोबर या प्रत्येक कणाकणाची निर्मिती, मग ते सजीव असो अथवा निर्जीव असो, झाडे, पशु पक्षी, फळे, वनस्पती, सर्व काही असो, या संपूर्ण पृथ्वीतलाची, या ब्रह्मांडाची रचना ज्या विधात्याने केली आहे, तो विधाता म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक जर तुझ्या पाठीशी उभा आहे, तर तू घाबरतोयस कशाला, कोणाला आणि का? याचा प्रश्नाचं उत्तर आजही अनेक भक्तांच्या मनात असतं की जर साक्षात स्वामी आपल्या पाठीशी आहेत, तर आपण घाबरतोय कोणाला आणि कशाला आणि का? कारण कुठेतरी आपली श्रद्धा ही डगमगून जात असते. कुठेतरी स्वामींवरचा विश्वास आपला कमी पडत असतो. त्यामुळे हे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. ही भावना कुठेतरी त्यामुळेच आपल्या मनामध्ये येत असते. त्यासाठी स्वामींना अनन्य भावाने शरण जा. तुम्हाला अजूनपर्यंत स्वामी समजलेलेच नाहीत, कारण स्वामींना समजणं हे कोणालाही शक्य नाही. स्वामी कधीच कोणाला समजू शकत नाहीत, कारण या झाडाचं जे पान असतं ना, ते पानसुद्धा स्वामींच्या इच्छेने हलतं. आपल्याला वाटतं की हा सगळा काही योगायोग आहे, पण नाही बरं का. कुठेतरी ती स्वामींची इच्छा असते आणि स्वामीच त्यांच्या मर्जीने सर्व काही घडवून आणतात. जेव्हा आपण स्वामी सेवा करत असतो, तेव्हा आपण सांगतो, जे स्वामी भक्त आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांना सांगतो की मी ही सेवा केली, ती सेवा केली, किंवा मी आज एवढी सेवा केली. अरे नाही, तुम्ही ती सेवा केलेलीच नाही. ती सेवा स्वामींनी तुमच्याकडून करून घेतलेली आहे. कारण स्वामीच आपल्याकडून सेवा ही घडवून आणतात आणि करवून घेत असतात. त्याचप्रमाणे सेवेने काय होतं, सेवेने आपल्याला वाटतं की स्वामी ती सेवा आपल्याकडून मागत असतात आणि त्याच्या बदल्यात आपल्याला जे हवं आहे ते स्वामी देत असतात. नाही, स्वामी आपल्याला सेवा मागतात, पण त्या सेवेमध्ये कुठेतरी आपलं हित दडलेलं असतं. कुठेतरी आपलं चांगलं आणि शुभ त्यात दडलेलं असतं आणि ते घडवून आणण्यासाठी स्वामी आपल्याकडून सेवा करवून घेत असतात. ती सेवा स्वामींसाठी नसतेच, ती सेवा आपल्यासाठीच असते. कुठेतरी त्याने आपल्याच मनाची मनशुद्धी होत असते. कुठेतरी त्याने आपल्या चित्ताची चित्तशुद्धीही होत असते. फक्त आपल्याला वाटतं की ती सेवा स्वामींसाठी केली किंवा स्वामींनी मागितली म्हणून केली. नाही, ती सेवा आपण आपल्यासाठीच केलेली आहे आणि स्वतःसाठीच केलेली आहे. त्याचबरोबर निस्वार्थी आणि निर्मळ अंतकरणाने जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो आणि स्वामींकडे एक पाऊल चालत जातो, तेव्हा स्वामी हजारो पावलांनी आपल्याकडे चालत येत असतात. खूपसे अनुभव आहेत. आज स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि खरंच स्वामींचा दर्जा खूप मोठा आहे, कारण ते ब्रह्मांड नायक आहे. ब्रह्मांडाचा नायकच स्वतः स्वामी आहेत. ते ज्याप्रमाणे देऊ शकतात, त्याप्रमाणे ते घेऊही शकतात. त्यामुळे स्वामी भक्तीत आल्यावर अहंकार हा सर्वात मोठा आपला शत्रू आहे, कारण स्वामींना अहंकाराशी सक्त नफरत आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण अहंकार सोडला पाहिजे. मीपणाचा मोठेपणा सोडला पाहिजे. मीपणाचा स्वाहा केल्यानंतरच तुमची भेट ही स्वामींशी होते. ठीक आहे, तेव्हाच तुम्हाला स्वामीचरणी, श्रीचरणी जागा मिळते. त्यासाठी अहंकाराचा नाश हा केला पाहिजे, कारण अहंकार हा स्वामी सेवेतला सर्वात मोठा शत्रू आहे, जो स्वामी सेवेत अजिबात चालत नाही. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, रोजच्या दैनंदिन काळात आपल्याबरोबर चांगल्या वाईट गोष्टी, चांगले वाईट जे काही घटना आहेत त्या आपल्यासोबत घटत असतात. पण कुठेतरी त्यामुळे काय होतं की स्वामी सेवेत असूनही माझ्या आयुष्यात ही घटना का घडली किंवा माझ्या मनाविरुद्ध हे का घडलं, हे घडायला नको होतं तरी का घडलं, स्वामींनी का केलं नाही, स्वामींनी का हे रोखलं नाही, या सर्व गोष्टी आपल्याला पडतात आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला स्वामींचा खूप राग येत असतो आणि क्षणात वाटतं की स्वामी सेवा सोडून द्यावी. आपण स्वामींना उलटसुलट काहीही बोलतो. तर असं करू नका. माहिती आहे तुम्हाला की स्वामी जरी सर्व काही
करते आणि करविते असले तरी ज्या ब्रह्मांड नायकाने हे ब्रह्मांड रचलेलं आहे त्या ब्रह्मांड नायकासाठीही काही त्याचे नियम आहेत. त्यामुळे स्वामींनाही त्या नियमांचं पालन करावं लागतं. प्रारब्धामध्ये हस्तक्षेप स्वामी नाही करू शकत, कारण तो एक नियम आहे, ब्रह्मांडाचा नियम आहे. फक्त स्वामी काय करतात की आपले जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्ध जेव्हा आपल्याला भोगाच्या रूपात भोगावे लागते तेव्हा कुठेतरी त्या भोगामुळे कुठेतरी आपल्याला उन्हाचे चटके बसणार असतात. तर स्वामी सेवेत आल्यामुळे स्वामींमुळे काय होतं की कुठेतरी उन्हाचे चटके लागण्याऐवजी फक्त स्वामी सेवेमुळे उन्हाच्या झळा आपल्याला लागतात, चटके बसत नाही, फक्त झळा लागतात, नॉर्मल झळा लागतात. तर हा बदल स्वामी सेवेमुळे होत असतो. तर हा खूप मोठा बदल आहे. त्याचबरोबर म्हणजे सांगायचं झालं तर जिथे हातावर जाणार होतं तिथे कुठेतरी स्वामी सेवेमुळे बोटावर निभावतं. एवढा मोठा प्रचंड बदल स्वामी सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. त्यामुळे स्वामींवर रागावू नका, कारण स्वामींचेही काही नियम आहेत. या ब्रह्मांडाने त्यांनाही काही नियम घालून दिलेले आहेत. त्यापुढे त्यांना हस्तक्षेप नाही करता येत, कारण स्वामी करते करविते आहेत. त्यांचेही स्वतःचे काही नियम आहेत ज्यामध्ये हस्तक्षेप स्वामी नाही करू शकत. त्याचबरोबर प्रारब्ध हे काही दुसऱ्यांचे आपल्याला आलेले नसतात, तर ते आपल्या कर्मानेच आपल्याला मिळत असतात. आपलं मागच्या जन्मी पूर्वजन्मी जे काही चांगलं वाईट कर्म असतं ते चांगलं वाईट कर्म या जन्मी आपल्याला प्रारब्धाच्या रूपात भोगाच्या रूपात भोगायला येतं. त्यामुळे आपले ह्या जन्मीचे कर्म नेहमीच चांगले ठेवा, कारण कुठेतरी तेच कर्म आपल्याला पुढच्या जन्मी प्रारब्धाच्या रूपात कर्माच्या रूपात आणि भोगाच्या रूपात भोगायला येणार आहेत. त्यामुळे स्वामी सेवेत आल्यानंतर व्यक्ती चित्तशुद्धी आणि मनशुद्धी ही पूर्णपणे घडवून आणतो, ज्यामुळे त्याच्या मनामध्ये चांगले विचार, शुद्ध विचार, पवित्र विचार, स्वच्छ मन या सर्व काही गोष्टी घडून येतात आणि त्यामुळे आपल्या हातून चांगले कर्म, चांगली वाणी हे सर्व घडून येत असते. त्याचबरोबर आपण स्वामींच्या रोज सेवा करतो. कधीतरी आपण काय करतो की त्या सेवेमागे आपली काहीतरी फळाची अपेक्षाही ठेवून आपण सेवा करत असतो की मी स्वामींची एवढी सेवा केली आहे ना, तर मला हे फळ मिळालंच पाहिजे, कारण मी स्वामींची सेवा केली. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही तुमची मेहनत, तुम्ही तुमचे कर्म हे करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देणारच आहेत, पण तुम्ही मेहनत करताय आणि मेहनत करताना फळाची अपेक्षा ठेवून मेहनत करताय, कर्म करताय, तर हे करू नका. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी योग्य तेच तुमच्या पदरी पाडतील, योग्य तेच तुम्हाला देतील आणि तुमची योग्य वेळ आली ना तर स्वामी इतकं भरभरून देतील की ते जे देतील ते घेण्यासाठी तुम्हाला तुमची झोळी कमी पडेल. तर एवढे स्वामी देतात ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल, कल्पनाही केली नसेल. त्यामुळे स्वामी सेवेत आल्यानंतर जास्त अपेक्षा तुम्ही करू नका, कारण आपल्याला स्वामी जे योग्य आहे आपल्यासाठी तेच देणार आहेत. त्याचबरोबर स्वामी सेवेत संयमाचीही परीक्षा खूप होते. त्यामुळे संयम हा ठेवलाच पाहिजे, संयम हा पाळलाच पाहिजे, कारण आपण लगेच सेवा केली लगेच फळ मिळालं असं नाही. कारण कुठेतरी स्वामी आपल्या संयमाची परीक्षाही घेतात, खूप परीक्षा घेतात स्वामी सेवेत आल्यावर. पण त्या प्रत्येक परीक्षेला जर आपण पार पाडलं ना की जीवनाचं सोनं होऊन जातं, यात शंका नाही. त्यामुळे स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेचा मेवा चाखा. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.